मुंबईच्या चेंबूरमध्ये एका निर्माणाधीन इमारतीमध्ये लिफ्ट नसल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। मी सध्या घटनास्थळावर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय स्थानिक शिवसेनेचे आमदार तुकाराम काते पोहोचलेले आहेत, त्यांचे सगळे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जी निर्माणाधीन कामं सुरू आहेत त्या ठिकाणी सेफ्टी मेजर्सचं पालन केलं जात नसल्याचा थेट त्यांचा आरोप आहे। याबाबत त्यांनी विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला होता। मात्र 15 दिवसातली ही दुसरी घटना आहे जी या ठिकाणी घडलेली आहे। आपण तुकाराम काते यांच्याशी बोलणार आहोत। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं की 4 ते 5 मजुरांचा मृत्यू झाला, आज एका वॉचमॅनचा मृत्यू झाला। सेफ्टी मेजर्स नसल्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत। तुम्ही इथले स्थानिक आमदार आहात, काय म्हणाल? आज सकाळी 6:30 वाजता एक साडविलकर म्हणून एक आपला माणूस होता आमच्या घाटल्यातला, तो वॉचमॅन म्हणून होता तिथे आतमध्ये आणि त्यांनी दरवाजा नव्हता, दरवाजातून आतमध्ये गेला आणि झटकन खाली पडला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला। खरं म्हणजे खाली खूप डीप होता, 30-35 फूट खाली डीप आहे, त्यामध्ये पडल्या कारणाने वारला तो। आज ही घटना ह्या महिन्यातली दुसरी घटना आहे। पहिली 3 कामगार दगावलेत, 3 7व्या माळ्यावरून पडले, ते 3 कामगार आजही ॲडमिट आहेत आणि 3 वारले। आज ही दुसरी घटना आहे। म्हणजे दुर्लक्ष, जी सुरक्षा जी पाहिजे या विभागात, खरं सुभाषनगरमध्ये खरंच लोकांना घाई आहे की घरामध्ये जायचे, परंतु असं जे कामगार, खास करून काम करणारे जे कामगार आहेत ते मृत्युमुखी पडत आहेत, ही गोष्ट बरोबर नाही आहे। गरीब लोक पोट भरण्यासाठी जे येतात त्यांचा असा जो मृत्यू होतो आहे तो चुकीचा आहे। म्हणून माझी म्हाडाला खास करून विनंती आहे की सुरक्षेसाठी काही ना काहीतरी आपण करायला पाहिजे। आपले इंजिनियर काय करतात, म्हाडाचे जे आयुक्त आहेत बोरीकर साहेब, ह्यांनाच मी खरं तुमच्यामार्फत प्रश्न विचारतो की आपण करताय काय, की जे सुरक्षा जी पाहिजे म्हाडा कॉलनीमध्ये, ही म्हाडा कॉलनी आहे, म्हाडा वसाहत आहे, त्या म्हाडा वसाहतीमध्ये जी सुरक्षा पाहिजे होती ती नाही आहे। आज या महिन्यातली दुसरी घटना आहे। आत्तापर्यंत हा 19वा माणूस आहे। 18 माणसं पहिली मेलेत अशी पडून आणि आज परत हा माणूस पडला आहे। म्हणजे बिल्डर काम करतायत आणि अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे, बिलकुल अधिकाऱ्यांचं कुठलंही लक्ष नाही आहे। म्हाडाचे खास करून अधिकारी जे आहेत त्यांचं ह्या कॉलनीवरती बिलकुल लक्ष नाही। त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे होतं, परंतु त्यांचं लक्ष नाही आहे। नक्कीच, पण ज्याचा मृत्यू झालाय त्याचं एक नाव काय होतं आणि आता त्याचा मृत्यू झालाय, तर त्याच्यासाठी सरकार काही मदत करणार आहे का? नथुराम साडविलकर त्याचं नाव आहे। मी आमचे कामगार मंत्री म्हणून आहेत जसवाल साहेब, त्यांना आता आशिष जसवालजी, त्यांना मी आता फोन करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की स्पेशल बाब म्हणून त्याला महाराष्ट्र सरकारकडून पण मदत मिळू दे। आणि मी इथले जे आता दुटीवरती असताना तो वारलेला आहे म्हणून इथला अत्यंत गरीब परिस्थिती आहे। त्यांची जी मिसेस आली होती आणि ती जी रडत होती, जी अशी हंबरडा फोडत होती, ते अत्यंत आम्हालासुद्धा तिथल्या मुलांना वाईट वाटलं आणि परिस्थिती खराब आहे। तर घटनास्थळी दाखल झालेले आहेत, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली राजावाडी हॉस्पिटलला। वारंवार अशा घटना घडतात, कोण जबाबदार आहे? जबाबदार ह्याला खरं म्हाडा आहे। या म्हाडाने जर व्यवस्थित जर ह्या डेव्हलपरांना जर त्यांनी त्यांच्या DC रूलप्रमाणे जर का लिहून घेतलं असेल तर व्यवस्थित काम झालं असतं ना, परंतु त्यांनी काय लिहून घेत नाही, काय नाही, सुरक्षा नाही बरोबर ठेवत नाही, काय नाही, आणि असंच काम चालू आहे। आणि मी म्हणून तुम्हाला सांगतो की हा या 19वा माणूस मरतोय सुभाषनगरमध्ये, म्हणून म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। मग खरं म्हणजे म्हाडाचे जे इंजिनियर आहेत, जे स्ट्रक्चर इंजिनियर आहेत, त्यांच्यावरती खरं ॲक्शन व्हायला पाहिजे। का लक्ष देत नाही? खाली AC च्या कॅबिनमध्ये बसता आणि तिथे मजा करता, परंतु ज्या रस्त्यावरती जी माणसं मरत आहेत त्यांच्यावरती लक्ष कोण देईल? म्हणून खरं दोषी म्हाडाचे अधिकारी आहेत। त्या अधिकाऱ्यांनी खरं इथे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना आताही सांगतो तुमच्यामार्फत की त्यांनी येऊन सुभाषनगरच्या ह्या म्हाडाची जी कॉलनी आहे त्यामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि हे आजचं होता कामा नये। आणि इथले स्थानिक तरुण मंडळी आहेत त्यांनाही सुद्धा सांगतो मी की आपण सर्वांनी इथे सुरक्षेसाठी काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ही सारखी माणसं मरत राहतील आणि त्याची कोणी काळजी घेणार नाही। डेव्हलपर आहेत ते पैसे देतील
लोकांना गावाला पाठवतील आणि हे कायमचं मिटून घेतील, परंतु जीव जातोय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जीव वाचवणं गरजेचं आहे. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी दुर्घटना वाढलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये 19 जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते आणि त्यामुळे याबाबत म्हाडानं आता काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं सुद्धा बोललं जात आहे. एकंदरीतच या सगळ्यांना चाप कसा बसणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.